मुंबईतल्या वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे। बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली आहे। मुंबईतल्या वांद्रे पूर्व या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडे। गोविंद, आपण सकाळपासून तिकडच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय, आताची काय स्थिती? आता तुम्ही बघू शकता रेल्वेचे जे ॲक्शन आहे ते सुरू झाली आहे। बांद्रा पूर्व रेल्वे परिसरात गरीबनगरचा हा भाग आहे आणि प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे। रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षापासून उभे असलेल्या बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर बुलडोजरच्या सहाय्याने पाडकाम केले जात आहेत। रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या झोपडपट्ट्या हटवण्यासाठी 6 बुलडोजर तैनात करण्यात आले आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत। नवीन रेल्वे मार्गच्या विस्तारासाठी ही जमीन मोकळी करणे गरजेचे आहे, असा रेल्वेचे जे अधिकारी त्यांच्या म्हणणं आहे। कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी 1000हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत, ज्याच्यामध्ये RPF, GRP आणि मुंबई पोलिसांचा मोठा फौजपठा या परिसरात सध्या सज्ज आहे। कारवाई दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव वांद्रे रेल्वे पूर्व परिसरात स्थानक परिसरात 2 पूल सध्या बंद करण्यात आले आहेत। रेल्वेचे मोठे अधिकारी सध्या इथे आहेत आणि जे अवैध झोपडे आहेत त्यांचे जे एन्क्रोचमेंट जे बरोबर गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। ही कारवाई सध्या सुरू आहे। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकात अतिक्रमण हटवण्याला सुरुवात झाली आहे आज सकाळपासून।